इंडिया आघाडीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक, तर शरद पवारांसह इंडिया आघाडीतील नेते दिल्लीत दाखल. 7 जूनला एनडीएच्या खासदारांची दिल्लीत बैठक. बैठकीनंतर सर्व खासदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेणार. राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान एनडीए सत्ता स्थापनेचा दावा करणार. पक्षाचं पूर्ण वेळ काम करण्यासाठी मला सरकारमधून मोकळं करावं. लोकसभा निकालानंतर फडणवीसांचं मोठं वक्तव्य. फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं भाजपात खळबळ. फडणवीसांनी सरकारमध्ये राहून काम करावं, भाजपा नेत्यांची विनंती. तर एका निवडणुकीमुळे सगळं संपत नसतं, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांसोबत गेलेले 10 ते 12 आमदार शरद पवारांसोबत येण्याची शक्यता. अजित पवारांच्या आमदारांचे सुप्रिया सुळेंना शुभेच्छांचे फोन. लोकसभेच्या निकालानंतर विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत बिघाडीची चर्चा. 3 जागांवर शिंदेच्या सेनेचे उमेदवार भरणार अर्ज. भाजपचे उमेदवारही रिंगणात. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीनं करण्याची जरांगे यांची मागणी. 8 जूनपासून अंतरवाली सराटीत जरांगे यांचं उपोषण सुरू होणार. पुणे बिल्डर पुत्र पोर्शे कार अपघात प्रकरण. आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालांना 10 जूनपर्यंत, तर डॉक्टर तावरेसह खटकांबळे आणि डॉक्टर श्रीहरी यांना 7 जूनपर्यंत पोलीस कोठडी. महाराष्ट्रातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस. पंढरपूर, मनमाड, जालन्याला विदर्भातही जोरदार पाऊस. उकाड्यामुळे हैराण नागरिकांना काहीसा दिलासा.